नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। महापालिका कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगिरी यांचा महापौरांवर आरोप। सोमानाचे यांना मार्केट पोलिसांची चौकशीसाठी नोटीस। महापालिका सत्ताधारी गटनेत्यांनी चौकशीला केले सहकार्य। बेळगाव पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करा। समस्त बेळगाव तालुक्याच्या वतीने निलजी ग्रामस्थांनी केली राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्याकडे मागणी। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत इरण्णा कडाडी यांना निवेदन। आता पाहूया सविस्तर बातम्या। महापालिका कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगिरी यांच्या तक्रारीवरून महापौर शोभा सोमानाचे यांना मार्केट पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। महापालिका कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगिरी यांच्या तक्रारीवरून महापौर शोभा सोमानाचे यांना मार्केट पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती, पण महापौरांच्या अनुपस्थितीत कुटुंबियांनी ती नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी महापौरांना बेपत्ता ठरवून नोटीस घरच्या दरवाजाला चिकटवली आहे। त्यानंतर संध्याकाळी महापौरांच्या अनुपस्थितीत इतर नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात उपस्थिती दर्शवली। महापालिकेत घरपट्टी वाढ करण्याबाबत झालेल्या ठरावाची मूळ फाईल चोरी झाली आहे असा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी कौन्सिल सेक्रेटरी बेटगिरी यांनी शनिवारी मार्केट पोलीस ठाण्यात महापौर सोमानाचे यांनी फाईल मागून घेतली, ती परत केली नाही अशी तक्रार केली आहे। या फाईलवरून महापालिकेत राजकारण तापले आहे। पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार देत खातेनिहाय चौकशी करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। बुधवारी मार्केट पोलीस महापौर सोमानाचे यांच्या अनगोळमधील घरी नोटीस देण्यासाठी गेले होते, पण महापौर सोमानाचे घरी नव्हत्या, त्यामुळे कुटुंबियांनी नोटीस घेण्यास नकार दिला। परिणामी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार महापौरांना बेपत्ता दर्शवून ती नोटीस घरच्या दरवाजाला चिकटवली। या नोटीसमध्ये 21 ऑक्टोबर रोजी महापालिका कौन्सिल सेक्रेटरी यांनी तुमच्यावर तक्रार केली आहे, त्यामुळे चौकशीचा भाग म्हणून आपण राहावे असे नमूद करण्यात आले होते। त्यानंतर मार्केट पोलीस ठाण्यात चौकशीला उपस्थित सायंकाळी 6:30च्या दरम्यान महापालिका सत्ताधारी गटनेते राजशेखर डोनी, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे, जयंत जाधव, नितीन जाधव आदींनी मार्केट पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केले। महापौर सोमानाचे यांचा पाय दुखावला असल्यामुळे त्यांना चालता येत नाही, त्यामुळे त्या स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहू शकल्या नाहीत। पोलिसांकडे कौन्सिल सेक्रेटरी यांनी केलेल्या तक्रारीची लेखी माहिती द्यावी, त्याला आम्ही उत्तर देऊ असे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पोलिसांना सांगितले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। बेळगाव पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करा अशी मागणी समस्त तालुक्याच्या वतीने निलजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्याकडे केले आहे। बेळगाव शहर व तालुक्यातील वारकरी मंडळींची विशेष करून वयोवृद्ध भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी समस्त बेळगाव तालुक्याच्या वतीने श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी आणि निलजी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्याकडे केले आहे। निलजी येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन कडाडी यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित कडाडी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील म्हणाले की श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि श्रीराम सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ आणि समस्त निलजी ग्रामस्थ तसेच तालुकावासियांमार्फत बेळगाव ते पंढरपूर ही पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। बेळगाव ते पंढरपूर अशी पॅसेंजर रेल्वे सेवा 2019 पूर्वी म्हणजे कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ होण्यापूर्वी सुरळीत सुरू होती। त्यावेळी दररोज दुपारी 2:30 वाजता आणि सायंकाळी 4:30 वाजता अशी दिवसातून 2 वेळा ही रेल्वे नियमित चालू होती। मात्र कोरोना काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली। पंढरपूर रेल्वे पूर्ववत होणार का? कोरोना प्रादुर्भाव निवळल्यानंतर बेळगाव ते पंढरपूर वगळता आतापर्यंत सर्व रेल्वे सेवा पूर्ववत सुरळीत सुरू झाल्या आहेत। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारी बेळगाव पंढरपूर रेल्वे मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाही। त्यामुळे विशेष करून वयस्क भक्त मंडळींची मोठी गैरसोय होत आहे। त्यांना सध्या रेल्वेने जावयाचे असल्यास मिरजेपर्यंत जाऊन तेथून पंढरपूरला जावे लागत आहे।
त्यामुळे पूर्वीप्रमाणे बेळगाव ते पंढरपूर थेट पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झाल्यास समस्त वारकऱ्यांसह वडीलधारी वयस्कर भक्त मंडळींची अतिशय चांगली सोय होणार आहे। तेव्हा ही रेल्वे तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। ಏನು ಯಾಕೆ ಬಂದಾತು ಸ್ಟಾಪ್ ಅಂತೂ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ। ಅದ್ರ ನಂತರ ಏನು ಶುರುನೂ ಆಗಿಲ್ಲ। 2:30ಗೆ ಒಂದು ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ರೈಲ್ವೆ ಇತ್ತು, 4:30 ಡೈರೆಕ್ಟ್ ಇತ್ತು। ಡೈರೆಕ್ಟ್ ಏನಾದರೆ ಗಾಡಿ ಇದ್ದರೆ ಹೋಗ್ತಾರೋ, ನಾವು ಅಂದರೆ ಹೋಗ್ರಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಹೇಳ್ತೀವಿ। ಏನಾದರೆ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ರೈಲ್ವೆ ಇದ್ದರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ನಾವು ಅವ್ರದ್ದಾದರೆ ಹಾದಿ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಕೂರೋದು। ಡೈರೆಕ್ಟ್ ಗಾಡಿ ಇದ್ದರೆ ಹೌದು ಪಂಢರಪುರ್ಗೆ ಇರ್ತಿದ್ವಿ, ಪಂಢರಪುರದಿಂದ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಪಂಢರಪುರದಾಗಿಂದ ಮತ್ತೆ ಬೆಳಗಾವಿ ಹೋಗ್ತೀವಿ। ಈ ಪ್ರಕಾರ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಇದೆ। ಏನು ಈಗ ಸದ್ಯ ಬಂದಾಗಿರ್ತೈತಿ ನಮಗೆ, ಸೊ ಅದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮಂದರೆ 2 ಟ್ರೈನ್, ಒಂದು ಪರಳಿ ವೈಜನಾಥ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಟ್ರೈನ್ ಇದೆ, ಒಂದು 2:30 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂದರೆ यावेळी ट्रस्टचे इतर सदस्य आणि निलजी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। Celebrate with Bhima Shubha Deepavali offers from 16th October to 19th November. Get up to ₹1,000 off on gold and silver for every purchase of ₹10,000. Exchange your old gold and get additional ₹800 per 8 grams. Pay only 90% per carat for diamonds. Get a gift voucher of ₹1,000 for every purchase of ₹75,000. Bumper prize 18 Citroen C3 cars. Bhima Jewelers, Bengaluru, Udupi, Hassan, Mangaluru, Shivamoga, Vijayawada, Chennai, Rajamundry, Hosur, Belagavi. Also available on bhimagold.com. TNC apply. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे।
कोणत्या ना कोणत्या भागात काहीतरी प्रसिद्ध असते. अशाच प्रकारे मुदगे गावातील भजी आता आजूबाजूच्या गावासह सर्वत्र फेमस होऊ लागले आहेत. 70 ते 80 वर्षांची परंपरा चालू ठेवलेला भजी व्यवसाय आता जवळपास 15 गावातील ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. मुदगे गावातील कृष्णा मारुती पाटील यांनी आपले आजोबा महादेव पाटील यांनी सुरू केलेला भजीचा व्यवसाय आजही मोठ्या पसंतीने भजीचा स्वाद घेत असतात. प्रत्येक भागामध्ये एक विशेष अशी कोणती ना कोणती गोष्ट प्रसिद्ध असते. अशातीलच एक मुदगा गावातील रहिवासी कृष्णा मारुती पाटील यांनी पूर्वीप्रमाणे स्वादिष्ट अशी भजी तयार करून ग्राहकांना आकर्षित केले आहे. खास करून या भजीला चव येण्याचे कारण म्हटले तर जळाऊ लाकडापासून ही भजी बनवली जाते. लाकडावरचा स्वयंपाक जसा चविष्ट असतो तशीच ही भजी ही चविष्ट बनवली जाते. मुदगा, निलजी, कुडची, सामरा, कलकाम, चिंदोळी, आष्टे, पसवान कुडची, सुळेभावी, मारिहाळ सह अनेक ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या आवडीने ही भजी खाण्यासाठी घेऊन जात असतात. शनिवार आणि रविवार ही भजी खाण्यासाठी रांग लावून ग्राहक ही भजी घेत असतात. भजी म्हटलं की साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि त्यातल्या त्यात मुदगे गावच्या या भजींची साऱ्यांनाच आवड आहे. कारण याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. मन लावून कोणतेही कार्य केले तर ते अधिक चविष्ट आणि यशस्वी बनते हे यावरून सिद्ध होत आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन तर्फे खानापूर येथील लोकमान्य भवनात 17 ते 19 नोव्हेंबर रोजी शिवकालीन शस्त्राचे भव्य प्रदर्शन केले जाणार आहे. शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन तर्फे खानापूर येथील लोकमान्य भवन येथे 17 ते 19 नोव्हेंबर पर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. शस्त्र प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देण्यासाठी बुधवारी शिवस्मारक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष सरदेसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी इतिहास रचला, पण इतिहास निर्माण करताना असंख्य असे किल्ले जिंकून स्वराज्याची त्यांनी स्थापना केली. स्वराज्याची निर्मिती करताना मावळे तयार केले, स्वतःचे आरमार, सैन्यबळ तसेच शस्त्रास्त्र साठा जमा केला. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व सर्वांना दिली जाते. पोवाडे, चित्रकला, चित्रफीत, गडकिल्ल्यांचे दर्शन या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाते. परंतु स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या शस्त्रांचा वापर केला याची माहिती अनेकांना पूर्णपणे माहीत नाही. यामुळे याची माहिती आजच्या पिढीला व शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशन तर्फे दिवाळीचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक 17 ते रविवार दिनांक 19 नोव्हेंबर पर्यंत दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने लोकमान्य भवन खानापूर येथे भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष म्हणजे ह्या 350 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि त्या निमित्ताने खानापूर तालुक्यामध्ये आताच आपण नवरात्रोत्सवानिमित्त जी दुर्गामाता दौडीच्या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गाजर किंवा जागर केला. त्याच उद्देशाने आणि शिवाजी महाराजांचा तो जुना काळ अनुभवण्यासाठी म्हणून खानापूर येथे दिवाळीनंतर भाऊबीजेनंतर 17, 18, 19 नोव्हेंबर रोजी या 3 दिवसांसाठी खानापूर येथे आम्ही शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आणि त्या प्रदर्शनाचा खानापूर तालुक्यातील तमाम मराठीप्रेमी तरुण वर्ग, मुलं मुली आणि सर्व शिवभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा ह्या उद्देशाने आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे. तर मी खानापुरातील सर्व मराठी भाषिकांना, शाळकरी मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना आवाहन करू इच्छितो की तुम्हाला त्या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनातून परत एकदा इतिहासामध्ये जायचा एक मौका मिळणार आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही परत एकदा इतिहासाचा अभ्यास, त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी काय केले, कोणती हत्यारं वापरली याचा अभ्यास करण्याची तुम्हाला एक संधी मिळणार आहे. त्या संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यावा ही विनंती करण्यासाठी म्हणून आज ही पत्रकार परिषद बोलवत आहे. त्याचबरोबर ह्या 350 वर्षाच्या आपल्या राजाचं राज्याभिषेक होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही खानापूर तालुक्यामध्ये खास करून तरुणांची म्हणून एक संघटना स्थापन करणार आहोत आणि स्थापन केलेली आहे. आणि त्या संघटनेचं नाव शुभ स्वराज असं ठेवलेलं आहे. नाव शुभ स्वराज कशासाठी
तर ते शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांच्या मनातलं शिवाजी महाराजांच्या मनात जे अभिप्रेत होतं असं ते स्वराज्य असावं किंवा अशी ती जागा किंवा असं ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही ही संघटना स्थापन केलेली आहे. या संघटनेचं उद्दिष्ट काय? तर उद्दिष्ट असं आहे, खानापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. खानापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाषिक वाद चालू आहे. खानापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवाद होत आहे. खानापूर तालुक्यामधले युवक कुठेतरी शिक्षणापासून दूर जात आहेत. खानापूर तालुक्यामधली शैक्षणिक दर्जा खानापूर तालुक्याचा खालावत आहे. खानापूर तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत किंवा औद्योगिक दृष्ट्या खानापूर तालुका मागासलेला आहे. या सर्व विषयांना हात घालून त्याच्यामध्ये प्रगती साधण्यासाठी म्हणून तरुणांनी कुठेतरी पुढे एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तरुणांना आवाहन करून आम्ही ही शिवस्वराज नावाची संघटना स्थापन केलेली आहे. तर ह्या संघटनेचं आम्ही उद्घाटन सुद्धा 17 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीराजांच्या हस्ते करण्याचा आम्ही मानस आखलेला आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही तुम्हा सर्वांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आमच्या संघटनेशी तुम्ही यावं, संघटनेबरोबर तुम्ही मिळून सर्वांमध्ये साखळी धरून काही ना काहीतरी खानापूर तालुक्याची प्रगती साधायची आमची इच्छा आहे. प्रगती कशावर, कोणत्या क्षेत्रात, खास करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या खानापूर तालुक्यातल्या दुर्गम भागातील मराठी शाळा, ह्या शाळा कशा डिजिटाईज करता येतील हा एक आमचा फार महत्त्वाचा उद्देश आहे. दुसरा, आमच्या खानापूर तालुक्यामध्ये औद्योगिकदृष्ट्या काहीच नाही आहे. साखर कारखाना वगळता कुठल्याही इंडस्ट्रीज खानापूर तालुक्यात नाही आहे. तसे नवीन उद्योग खानापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारे आणता येतील आणि नवतरुणांना जे सुशिक्षित आहेत पण आज बेकार आहेत, बेकारीचा समस्या आहेत, तर त्याच्यावरती आम्हाला कोणत्या प्रकारे खानापूर तालुक्यातल्या युवकांसाठी रोजगार निर्मिती करता येईल हा एक दुसरा उद्देश आहे. तिसरा, त्याचबरोबर खानापूर तालुक्यामध्ये जी मुलं आता शिकतायत, खानापूर तालुक्याचं नाव केलेलं आहे बऱ्याचशा मुलांनी, पहिल्या तालुक्यामध्ये वगैरे पहिल्या जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्याचं नाव झालं, पण त्यांना पुढील वाटचालीसाठी कुठलेही मार्गदर्शक शिबिरं वगैरे जसे IAS IPS केडरची कुठलीही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आपल्या खानापूर तालुक्यामध्ये नाही आहे. तर अशी शैक्षणिक कुठल्या तरी संस्था परत एकदा निर्माण करण्याचे आमचा उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर खानापूर तालुक्यामध्ये वाचन संस्कृती परत एकदा रुजवण्याची गरज आहे आणि त्या गरजेपोटी आम्ही ही शिवस्वराज नावाची संस्था किंवा संघटना फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. आणि हे आमचं फाउंडेशन रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे फाउंडेशनचं. आणि आम्ही आज माझ्याबरोबर इथं उपस्थित सर्व मंडळी हे आमच्या फाउंडेशनचे मेंबर आणि डायरेक्टर्स आहेत. आम्ही सर्वजण एकोप्याने तुम्हा सर्वांच्या साथीने आणि सहकार्यातून आम्हाला वाटचाल पुढे करायची खानापूर तालुक्यामध्ये. खानापूर तालुक्याला परत एकदा नव्या पातळीवरती खानापूर तालुक्याचं उत्कर्ष आम्हाला बघायचं आहे. या हेतूने आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली आहे. एवढंच हा माझा उद्दिष्ट मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याचबरोबर पुस्तकांचा त्या आम्ही आणखीन एक छोटासा उपक्रम म्हणजे या प्रदर्शनादरम्यान आम्ही शिवचरित्र आणि ऐतिहासिक पुस्तकांचंही प्रदर्शन ठेवणार आहे, जेणेकरून आणि गड किल्ल्यांचे फोटोज, आज तक शिवाजी महाराजांचे 350 फोटोज किल्ले आहेत, त्या 350 किल्ल्यांचं फोटोचं प्रदर्शन सुद्धा त्याच वेळेला भरवलं जाणार आहे, जेणेकरून सगळ्यात सर्वांगीण विकास किंवा त्या जे कोणी प्रदर्शन बघायला येणार आहे त्या मुलांच्या हातात एखादं पुस्तक, ऐतिहासिक पुस्तक शिवाजी महाराजांचं शिवचरित्र परत एकदा वाचलं गेलं पाहिजे त्या उद्देशाने आणि खरा शिवाजी कोण होता हे त्यांना कळावं या उद्देशाने आम्ही हे सगळं प्रयोजन करत आहोत. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं पत्रकार मंडळींचं फार मोठं सहकार्य आम्हाला लागणार आहे या कार्यक्रमासाठी. हा सामाजिक कार्याचा हा पहिला टप्पा आम्ही स्थळ लोकमान्य हॉल खानापूर येथे कॉलेजच्या हॉलमध्ये आम्ही तिथे त्यांच्या बाजूलाच हे करणार आहोत. 17, 18, 19 3 दिवस आम्ही उद्घाटन संघटनेचं पण उद्घाटन त्याच दिवशी आणि त्याच दिवशी सुरुवात असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 असणार आहे. आणि दुर्गवीर संघटना बेळगाव, दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्यातून हे शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन इथे खानापूरमध्ये आम्ही बनवणार आहोत. तर त्याची तुम्ही नोंद घ्या. दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई. दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन या दरम्यान करण्यात आले.
बाळासाहेब शेलार यांनी शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत, तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती दिली. रमेश धवाले यांनी शिवस्वराज्य जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासह आयोजित करण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे यासाठी जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेला सुनील पाटील, मुकुंद पाटील, मिलिंद देसाई, नागेश भोसले, सुधीर नवलकर, दिग्विजय पाटील सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवला आहे. वयाच्या 89व्या वर्षी बाबा महाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरात त्यांच्या कीर्तनाचे भरपूर कार्यक्रम झाले. महाराष्ट्राच्या गावागावात त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले. नवी मुंबईतील नेरूळमध्ये ते वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज दुपारी 3 वाजता नेरूळच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. महापालिका कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगिरी यांचा महापौरांवर आरोप. सोमानाचे यांना मार्केट पोलिसांची चौकशीसाठी नोटीस. महापालिका सत्ताधारी गटनेत्यांनी चौकशीला केले सहकार्य. बेळगाव पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करा. समस्त बेळगाव तालुक्याच्या वतीने निलजी ग्रामस्थांनी केली राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्याकडे मागणी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत इरण्णा कडाडी यांना निवेदन. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.